पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आजच्या महाराष्ट्र दौऱ्याची। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्रात असणार आहेत। मुंबई आणि पालघरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचे 2 कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते वाढवण मंदिराचं भूमिपूजन पार पडेल। सकाळी 11:30 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत पोहोचतील। नरेंद्र मोदी मुंबईतल्या विविध कार्यक्रमाला उपस्थिती लावणार आहेत। विशेष म्हणजे ज्या वाढवण मंदिराच्या भूमिपूजनाचा आज कार्यक्रम होतोय, हे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत आहे। त्या वाढवण मंदिराला गेल्या 25 वर्षांपासून विरोध आहे। डहाणूखाडी बरोर वाढवण या गावामध्ये याच पार्श्वभूमीवर चोख बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। जवळपास 4000 पोलीस या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत। केंद्र शासनाकडून विशेष 3 तुकड्या सुद्धा त्या ठिकाणी पोहोचलेल्या आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वाढवण मंदिराचं आज भूमिपूजन होत आहे। गेल्या अनेक दिवसांपासून खरं तर आपण म्हणूया केंद्र सरकारचा हा ड्रीम प्रोजेक्ट राहिलेला आहे वाढवण बंदर। वारंवार या संदर्भात जेव्हा जेव्हा उल्लेख होतो तेव्हा तेव्हा मात्र याविषयी तीव्र विरोध गावकऱ्यांकडून व्यक्त केला जातो। त्याच घटनेच्या पार्श्वभूमीवर आज वाढवण बंदराला विरोध दर्शवण्याकरता म्हणून आंदोलन करण्याचा इशारा सुद्धा देण्यात आलेला आहे आणि त्याच अनुषंगाने तगडा पोलीस बंदोबस्त या कार्यक्रमास्थळी आणि आसपासच्या परिसरात सुद्धा ठेवण्यात आलेला आहे। या सगळ्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रवीण बाबरे यांनी। केंद्र शासनाच्या प्रस्तावित वाढवण बंदराचा भूमिपूजनाचा सोहळा आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते संपन्न होणार आणि त्याचीच पालघर जिल्ह्यामधील जे पालघर जिल्ह्यातील सिडको मैदान आहे या मैदानावर जय्यत तयारी करण्यात आली आहे। तर दुसरीकडे बघायला गेलं तर पालघर जिल्ह्यामधील जी किनारपट्टी आहे या किनारपट्टीवरील भागांमध्ये या बंदराला मोठ्या प्रमाणात विरोध केला जातोय आणि त्याचा चोख बंदोबस्त पालघर जिल्ह्यामध्ये पाहायला भेटतो। आपण बघू शकता की माझ्या मागे हा जो परिसर आहे या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात बंदोबस्त सुद्धा तैनात केलेला आहे। डहाणू तालुक्यातील वरोर, वाढवण, डहाणूखाडी या गावांमध्ये पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला। एकूणच पाहायला गेलं तर जवळपास 400 ते 500 पोलीस कर्मचारी या बंदोबस्तासाठी आलेले आहेत आणि आज जो भूमिपूजन सोहळा संपन्न होणार आहे या सोहळ्यामध्ये जवळपास जिल्ह्यामध्ये 4000हून अधिक जे पोलीस कर्मचारी आहेत हे तैनात करण्यात आले। कुठेही कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी हे पोलीस कर्मचारी हे तैनात करण्यात आलेले आहेत। प्रवीण बाबरे, लोकशाही मराठी, पालघर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।